तर मित्रांनो, T20 वर्ल्ड कपसाठी आता काही दिवसच शिल्लक राहिलेत. अशात वॉर्मअप सामन्याला सुद्धा सुरुवात झालेली आहे. तर यंदाच्या T20 वर्ल्ड कपमध्ये 20 संघ सहभागी झाले असून ही स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होताना दिसणार आहे. तर 2 जूनपासून वर्ल्ड कपच्या महासंग्रामाला सुरुवात होते. पण अशात 9 जून रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडेच क्रीडा विश्वाच्या नजरा खिळलेल्या आहेत. तर खरं तर न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने भिडणार आहेत. तर वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ पाहिला तर रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणारे, तर पाकिस्तानची धुरा बाबर आझमच्या खांद्यावर आहे. पण मग अशात यात कोणता संघ वरचढ ठरेल, कुणाचे गोलंदाज दर्जेदार आहेत आणि कोणते फलंदाज शानदार फॉर्ममध्ये, त्याबद्दल सविस्तर विश्लेषण आपण व्हिडिओत पाहणार आहोत. त्यामुळे याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा. आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा. तर मग यात सर्वात आधी आपण भारतीय संघाचे विश्लेषण केले. तर यात रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल ही टीम इंडियासाठी ओपनिंग जबाबदारी पार पाडतील. ज्यात खरं तर IPLमधील दोघांची कामगिरी पाहिली तर सातत्य दिसत नाही, पण दोघांनीही यंदाच्या सीझनमध्ये शतक ठोकले. तर IPL आधी झालेल्या अफगाणिस्तान विरोधातील सिरीजमध्ये सुद्धा दोघांनी चांगल्या धावा केल्या होत्या. तर दोघांची फलंदाजी टीम इंडियाची ताकद वाढवते. तर विराट कोहली याने पाहिलं तर नुकतेच IPLमध्ये 741 धावांचा पाऊस पाडलाय. त्यामुळे हाच फॉर्म कायम राहिला तर भारतीय संघासाठी एक जमेची बाजू असेल. तर विराट कोहली नेहमीच मोठ्या स्पर्धेत शानदार कामगिरी करतो. त्याचा फॉर्म टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. तर याशिवाय सूर्यकुमार यादवने इंजुरीनंतरून कमबॅक केलेला, ज्यात IPLमध्ये काही शानदार इनिंगसुद्धा त्याने खेळलेले आहेत. तर या व्यतिरिक्त ऋषभ पंत याने सुद्धा शानदार कमबॅक केलाय. तो सुद्धा उत्कृष्ट पारी खेळताना दिसला होता. तसेच या व्यतिरिक्त दुसरा विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन हा सुद्धा खूप चांगल्या फॉर्ममध्ये. त्यामुळे हे तिन्ही खेळाडू टीम इंडियासाठी एक महत्त्वाचा रोल प्ले करणार आहेत. तर या दरम्यान अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांचा फॉर्म पाहिला तर सध्या गायब झाल्याचं पाहायला मिळते. पण आता टीम इंडियासाठी ते कसे खेळतात हे खूप महत्त्वाचं असणार आहे. तर या व्यतिरिक्त रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे संघात असणं म्हणजे टीम इंडियाची ताकद नक्कीच वाढणार आहे. कारण दोघांचाही फॉर्म IPLमध्ये उत्कृष्ट राहील. याशिवाय गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आहे, जो आपल्या वेगवान गोलंदाजीने टीम इंडियाची धुरा सांभाळताना दिसेल. ज्यात बुमराह पाहिला तर जगातील अव्वल गोलंदाजांपैकी एक आहे. त्यांनी नुकत्याच झालेल्या IPL स्पर्धेत 20 विकेटसुद्धा हे घेतलेले आहेत. तर याशिवाय युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव अशी ही जोडी फिरकीची ताकद नक्कीच वाढवताना दिसणार आहे. ज्यात दोघांनी IPLमध्ये 34 विकेट घेतलेले आहेत. त्यामुळे दोघांचाही फॉर्म हा खूप उत्कृष्ट आहे. तर बुमराहशिवाय हर्षदीप आणि मोहम्मद सिराज हे सुद्धा चांगल्या प्रकारे वेगवान गोलंदाजी ही सांभाळतील. त्यामुळे एकूणच पाहिलं तर आपली टीम इंडिया खूपच संतुलित दिसते, जी चांगल्या प्रकारे पाकिस्तानी संघाला पराभूत करू शकते. तर आता मग आपण पाकिस्तान या संघाचं विश्लेषण पाहिलं तर यात पाकिस्तान संघाला गॅरी कस्टन याच्या रूपाने नवीन आणि अनुभवी कोच मिळालेले आहे. ज्यात त्यांनी 2011 वन डे वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला होता. पण कस्टन आल्यानंतरही पाकिस्तान संघाची स्थिती खराबच असल्याचं हे पाहायला मिळते. ज्यात आयर्लंडने नुकताच पाकिस्तानचा पराभव केला. त्यानंतरून आता इंग्लंड विरोधात सुद्धा त्यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला. तर पाकिस्तानच्या संघात बाबर आझम हा धावा करतोय, पण T20 क्रिकेटमध्ये त्याचा स्ट्राईक रेट चिंतेचा विषय ठरतो. तर दुसरीकडे मोहम्मद रिजवान मागील काही दिवसांपासून फॉर्ममध्ये नाहीये, त्याला इंजुरी झालेली आहे. अशात आयर्लंड विरोधात त्याने 56 नाबाद 75 धावांची शानदार खेळी ही केली होती. तर या व्यतिरिक्त सॅम अयूब आणि आझम खान यांसारखे विस्फोटक फलंदाजांना सुद्धा यांनी संघात स्थान दिले. पण आझम खान याचा फॉर्म पाकिस्तानसाठी चिंतेचा विषय. तर मिडल ऑर्डरमधील इफ्तिखार अहमद आणि फकर जमान यांचा अनुभव पाकिस्तानसाठी फायद्याच ठरू शकतो. तर इमाद वसीम याच्या कमबॅकमुळे अष्टपैलू डिपार्टमेंट यांचं मजबूत झाले. तर गोलंदाजीच्या बाबतीत मोहम्मद आमिर याला आयर्लंड विरोधात फक्त 2च विकेट घेता आल्या होत्या. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीची धार कमी झालेली आहे. तर शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह आणि हॅरिस रोफ ही तिघडी पुन्हा एकदा भेदक मारा करण्यासाठी सज्ज झाली. त्यामुळे एकूण पाहिलं तर हा संघ थोडाफार कमकुवत दिसतोय. त्यामुळे जर आपण मग एकूण या संघांमध्ये कोण विजयी होईल याबद्दल पाहिलं तर भारत आणि पाकिस्तान संघांच्या स्क्वॉड आणि फॉर्म पाहिल्यास भारतीय संघाचंच पारडं जड दिसते. भारतीय संघातील काही खेळाडू फॉर्ममध्ये नसतील, पण मोक्याच्या क्षणी ते फॉर्ममध्ये सुद्धा येऊ शकतात. तर पाकिस्तानचा संघसुद्धा तगडी फाईट देऊ शकतो, पण दबाव कोणता संघ झेलतो त्यावरच विजेता हा ठरणार आहे. अशात आकडेवारी पाहिली तर आपला भारतीय संघच 9 तारखेचा महामुकाबला जिंकेल असंच दिसून येते. अशात तुम्हाला काय वाटते? तुमचं मत कमेंट करून नक्कीच सांगा.
माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आणि मित्रांनो, याशिवाय हे 10 खेळाडू आहेत जे की IPL 2025 पूर्वी रिटायर होतील, जे पुन्हा IPL मध्ये पाहायला मिळणार नाही आहेत. हे खेळाडू कोण आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा.